श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, अनुभवानं माणूस खूप काही शिकत असतोय. अनुभव घेतल्यावर ती गोष्ट आपण बिनधास्त करू शकतो, कारण आपल्याकडं तेव्हा अनुभव असतोय. श्रोते हो, मोठी माणसं आपल्याला दरवेळी सल्ले देत असतात, पण यामागचं कारण माहितीये का? तर त्यांनी आपल्या आयुष्यात खूप अनुभव घेतलेला असतात. श्रोते हो, अनुभवानं माणूस शिकत तर असतोच, पण अनुभव घेतल्यावर तो आपल्या यशाच्या शिखरावर जाण्यासाठी तयार होत असतोय. खरंच अनुभव ही गोष्ट माणसाला त्याच्या आयुष्यात खूप पुढे जायला शिकवत असते. म्हणून श्रोते हो, जीवनाच्या प्रवासात अनुभव घेत चला, मोठ्यांचा सल्ला घेत चला, नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आयुष्यात आपल्या मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा आपलं मन समजून घेईल अशी व्यक्ती शोधा. आयुष्यात कधी कधी त्याही व्यक्तीवर प्रेम करा ज्या व्यक्तीला आपण आवडतो, कारण प्रत्येकाला मन समजून घेणारी व्यक्ती ही हवी असते. ज्या घरात बायकांचं राज्य चालतं, त्या घरातील मुलं वडिलांच्या नातेवाईकांना कधीच आपलं मानत नाहीत. जेव्हा कोणी तुम्हाला दुखावतं, तेव्हा शांत राहणं चांगलं असतं, कारण वेळ त्यांना उत्तर देते, आपण नाही. जेवढं एकट्यानं संघर्ष कराल, तेवढं ताकदवान राहाल. अजिबात कोणाच्या भरवशावर बसू नका. स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभं करा. खूप संयम लागतो नाते टिकवायला, नाहीतर दुनिया तयारच असते कान भरून देऊन महाभारत पाहायला. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला कधी ना कधी दुसऱ्याच्या आधाराची गरज पडते. म्हणून सत्तेचा माज, रूपाचा साज आणि पदाचा आवाज हा जास्त काळ टिकत नसतो. वेळ सर्वांवर येते, फक्त हे कधीच विसरू नका की जे पेराल तेच उगवेल. देवावर विश्वास ठेवा. ज्यानं तुम्हाला इथपर्यंत पोहोचवलंय, तो इथून पुढेही घेऊन जाईल. सल्ल्याच्या 100 शब्दापेक्षा अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते. आयुष्य न्याय करत नाही, म्हणून अधर्माच्या वाटेवर चालण्याचा विचार हा आपला सर्वनाश ओढावून घेण्याचा विचार असतो. शब्द आणि व्यवहार हीच व्यक्तीची खरी ओळख आहे. चेहरा आणि संपत्ती आज असते, उद्या नसते. नेहमी सावध राहिलं पाहिजे, कारण आपल्या पाठीवर वार करणारे हे आपल्या जवळचेच असतात. अव्यक्त राहून व्यक्त होणं आणि ते समोरच्याला समजून येणं हे नवरा बायको यांना जमत असतं. या अबोल नात्यातही प्रेमाचं बंध हे अतूट असतात. स्वतः शिकलेली कला ही कधीच उपाशी मारत नाही. अहंकार ही अशी गोष्ट आहे, ती दुसऱ्याच्या डोक्यावर बसलेली सहज दिसते, पण स्वतःच्या डोक्यावर मात्र ते नाही दिसत. सगळ्याच पुरुषांना व्यक्त होता येत नाही. बऱ्याच वेळा जबाबदाऱ्यांचं ओझं असतं. भावनांच्या नाजूक फांद्यांना न कळत खोड बनतात, पण त्या खोडावर साधी रेघ मारली तरी ओलावा दिसून येतो. सर्वांचं चांगलं व्हावं
अशी तळमळ ज्या हृदयात असते, देव त्या हृदयाला स्वतः काळजीपूर्वक जपत असतो. कोणत्याच नात्यात जास्त झुकत बसायचं नाही, कारण जास्त झुकत राहिलो की लोक आपल्याला कचरा समजायला लागतात. दृष्टीवर वाजवीपेक्षा जास्त विश्वास टाकला की चुकीची वाट सुद्धा बरोबर वाटायला लागते. ज्याला काय मिळवायचं हे समजलं की तो कुठेच फसत नाही. कानातून प्रवेश करतो आणि डोळ्यावर पडदा पाडतो, तो म्हणजे गैरसमज. हा एकदा मनात तयार झाला की सरळ माणसाच्या सरळ गोष्टी देखील वाकड्या वाटायला लागतात. कधी कधी लोकांचा विचार न करता मनसोक्त राहा, कारण जास्त समजूतदारपणा हा आनंद हिरावून घेतो. एखाद्याच्या कुंडल्या काढत बसण्यापेक्षा स्वतःच्या कामधंद्याकडे लक्ष द्या आणि मग दुसऱ्याला नावं ठेवत चला. शिक्षण हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे, ज्याचा वापर करून तुम्ही जग बदलू शकता. समाज हा भावनांचा लिलाव करणारा एक घाऊक बाजार आहे. अंधारातील व्यक्ती ओळखण्यापेक्षा व्यक्तीमधला अंधार ओळखण्याचा प्रयत्न हा नेहमी केला पाहिजे. जेव्हा तुमची परिस्थिती चांगली तेव्हा तुमची चूक ही गंमत म्हणून स्वीकारली जाते, परंतु जेव्हा तुमची परिस्थिती वाईट असते तेव्हा तुम्ही केलेली गंमत देखील गुन्हा समजला जातो. विचार, मन आणि माती यांना योग्य वेळी आकार दिला नाही तर त्याचा चिखल होतो. ज्याला मन नाही कळत त्याला प्रेम कळत नसतं. हृदयाला आवडेल त्याच्यावर प्रेम करा. डोळ्यांना सगळे चांगले दिसतात. प्रत्येक जण आपल्याला समजून घेईल हे आवश्यक नाही, कारण तराजू फक्त वजन सांगू शकतो, गुणवत्ता नाही.